नमस्कार मित्रांनो. 10वी इंग्रजी लँग्वेज स्टडीमध्ये 10पैकी 10 गुण कसे मिळवायचे, आज मी तुम्हाला एकदम सोप्या ट्रिक्स आणि रेडी आन्सर देणार आहे, जे तुम्ही परीक्षेत थेट लिहू शकता. आपण व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. आता बघा, सेक्शन 1 डू ॲज डायरेक्टेड. ओके, तुम्हाला हा प्रश्न 10 मार्काला आहे. त्यामध्ये अटेम्प्ट एनी 4, कुठलेही 4 तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. हां, बरोबर. आता कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर. आता तुम्हाला असे काही वर्ड्स दिले असतील, त्याच्यातले तुम्हाला करेक्ट लेटर टाकून ती कंप्लीट करायची आहेत. आता बघा, आता क्नो इथे येईल, इथे वॉटर येईल, इथे स्कूल येईल, इथे फ्रेंड येईल. ठीक आहे. तर असा हा सोपा प्रश्नप्रकार आहे. तुम्ही अशा पद्धतीने हा सोडवू शकता. नंतर तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचे आहेत. त्या बघा आता वर्ड्स आहे कॅट, ॲपल, डॉग, बॉल. पहिला काय येतो तर ॲपल येईल, दुसरा येईल बॉल, तिसरा येईल कॅट आणि चौथा येईल डॉग. हे मी तुम्हाला थोडं सोपं दिलं आहे. जरा परीक्षेला ह्याची थोडी काठिण्य पातळी जास्त असेल. यामध्ये तुम्हाला जर समजा तर इथे दोन्ही पहिलं अक्षर सेम असेल आणि दुसरंही अक्षर सेम असेल, तर आपण त्याचं तिसरं अक्षर पाहायचं आणि त्यानुसार अल्फाबेटिकल ऑर्डर्स लावायचा. ठीक आहे. तर पुढे बघा, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स आहे वेअर आर यू गोईंग राहुल. आता इथे प्रश्न विचारला आहे, तो करेक्ट आन्सर काय येईल, वेअर आर यू गोईंग, कॉमा, राहुल आणि क्वेश्चन मार्क. इथे प्रश्न विचारला आहे, त्यामुळे ते काय येईल, क्वेश्चन मार्क येईल आणि इथे कॉमा म्हणजे स्वल्पविराम येईल. पुढे बघा, मेक 4 वर्ड्स मॅक्सिमम 3 लेटर्स इच फ्रॉम. आता टीचर या शब्दापासून आपल्याला वर्ड बनवायचा आहे. तर बघा काय बनू शकतं, टी म्हणजे चहा एक बनू शकेल, टी. नंतर इयर, परत हे जे असे शब्द आहेत ते मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे आहेत. ठीक आहे, ती अशी बनू शकतात. आता बघा, याच सेक्शनमध्ये आपल्याला राईट रिलेटेड वर्ड्स विचारले जातात, तर तुम्हाला ते लिहायचे आहेत. आता स्कूलसाठी रिलेटेड वर्ड्स मग त्याच्याशीच संबंधित लिहायचे आहेत. मग टीचर आहे, स्टुडंट आहे, बुक्स आहे, क्लास आहे. आता स्कूल, शाळा म्हटल्यावर काय येतं, ग्राउंड येतं वगैरे, तुम्ही ते अजून लिहू शकता. ठीक आहे. आणि हे एवढेच लिहू नका, ग्राउंड आहे, ओके. परत काय, ग्रंथालय आहे, त्याला आपण ओके ग्रंथालय आहे, तर तो सुद्धा काय स्कूलशीच संबंधित शब्द आहे. मैदान म्हणजेच ग्राउंड. स्कूल म्हटल्यावर या गोष्टी आल्याच. ठीक आहे. तर कंप्लेंट द वर्ड चेन, नाऊनची आपल्याला वर्ड चेन कंप्लीट करायचे आहे. पण अट काय आहे की जो शेवटचं जे अक्षर आहे, आता वाय इथे एक शेवटचं लेटर आहे, तर त्याचपासून ती चेन कंप्लीट करायची आहे. समजा तुम्ही एखादं नाऊन तयार केलं, तर जो शेवटी लेटर येईल त्याच लेटरपासून दुसरी चेन पूर्ण करायची आहे. म्हणजे आता बघा, बॉय आहे, मग वाय आलं, मग येल्लो, आता इथे डब्ल्यू आलं, मग वॉच, आता एच आलं, मग हाऊस, मग ई आलं, मग एलिफंट. असं करत तुम्हाला वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. बघा, अटेम्प्ट एनीवन, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग द फ्रेज. आपला एक फ्रेज दिली आहे, त्यातनं आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. इन अ हरी, ओके. आय वॉज इन अ हरी टू कॅच दी बस, म्हणजे मी घाईत होतो का, कशासाठी, बस कॅच करण्यासाठी, म्हणजे बस जी आहे ती पकडण्यासाठी. ओके, बसची वाट पाहत होते, तर ती हॅरी टू कॅच दी बस पकडण्यासाठी. ओके, तो घाईत का होता, तर ती बस पकडण्यासाठी. मग तुम्हाला अशी एक फ्रेज दिली जाईल, त्यानुसार तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे आहे, त्याला अर्थ असला पाहिजे. ओके, आता ह्या कसं वाक्याला अर्थ आहे. सो पुढे बघा, ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स. आता आय नो द बॉय, हां, याचं एक्सपांडेड काय करायचं आहे, आय नो द बॉय हू इज प्लेइंग फुटबॉल. ठीक आहे. नंतर आहे ॲड प्रिफिक्स अँड सफिक्स.
अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. आता वर्ड आहे हॅप्पी. ओके, त्याला प्रिफिक्स काय लागला? अनहॅप्पी. ओके, मग प्रिफिक्स हे जे वर्ड आहे त्याच्या काय म्हणतात ते आधी, म्हणजे आता हॅप्पी आहे त्याच्या आधी काय लागला? अन लागला, मग अनहॅप्पी झाला. ही इज अनहॅप्पी टुडे, म्हणजे तो आज उदास किंवा दुःखी वाटतोय असं त्याचा अर्थ होता. तर सफिक्स हॅप्पी आहे त्याला हॅप्पीनेस लागला, हॅप्पीनेस ओके. आता सेंटेन्स तसं कसं तयार केलं बघा. हॅप्पीनेस इज इम्पॉर्टंट इन लाईफ. ओके, आता तुम्हाला अजून मी काही महत्त्वाचे प्रश्न देणार आहेत. ठीक आहे, आपण अजून एक यावरच व्हिडिओ बनवूया की जे परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतील, ती दाट येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पुढे बघा. पुढे मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन वर्ड. आता वर्ड दिलेला आहे. वर्ड काय आहे? ब्रेव. तर सेंटेन्स काय तयार केले बघा. द ब्रेव सोल्जर सेव्ड द चाइल्ड. ओके, हे तुम्हाला असं काही सेंटेन्स दिले जातील, त्यानुसार तुम्ही तुम्हाला काही वर्ड दिले जातील, शब्द दिले जातील, त्यानुसार तुम्ही मिनिंगफुल वाक्य सेंटेन्स तयार करायचे आहेत. आता इथे मी काही इम्पॉर्टंट टिप्स दिले आहेत बघा. राईट नीट अँड करेक्ट स्पेलिंग. जेव्हा तुम्ही जो पहिला प्रश्न प्रकार आहे की करेक्ट आपल्याला काय म्हणतात ते लेटर्स घालायचे आहेत त्या फिलिंग द ब्लँक्समध्ये, तर ते तुम्हाला करेक्ट स्पेलिंग अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे, त्याची स्पेलिंग करेक्ट आली पाहिजे. सगळ्या ह्याच्यात यूज सिम्पल अँड क्लिअर सेंटेन्स. तुम्ही जेव्हा सेंटेन्स तयार करणार आहेत, आता आपण बघितलं की मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायला सांगतात, तर ती एकदम क्लिअर असली पाहिजे, सिम्पल असली पाहिजे, किचकट करण्याच्या फंद्यात पडू नका. आणि यूज कॅपिटल लेटर्स अँड पंक्च्युएशन करेक्टली. कॅपिटल लेटर्स अँड पंक्च्युएशन जे आहे, म्हणजे विरामचिन्हे वगैरे आहेत, ती नीट करेक्टली आली पाहिजे सेंटेन्समध्ये. त्याचा आपण ग्रामर जे आहे त्याची माहिती आपल्याला नीट असली पाहिजे. कॅपिटल लेटर्स कुठे वापरायचं आणि पंक्च्युएशन कुठे वापरायचे वगैरे ते आपल्याला त्याची माहिती असली पाहिजे. या इम्पॉर्टंट टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केल्याच पाहिजे, जेणेकरून काय होईल, तुम्हाला हा जो प्रश्न प्रकार आहे ते सोपा जाईल. आपण यावर अजून एक व्हिडिओ बनवूया, त्यात वेगळे काय म्हणूया आपण त्याला प्रश्न वगैरे घेऊया. ओके, त्यामध्ये मी तुम्हाला अजून सरावासाठी काही प्रश्न देतो जे बोर्ड परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता जर तुम्हाला हा लँग्वेज स्टडीमध्ये फुल मार्क्स हवे असतील तर रोज असे 5-10 जे प्रश्न आहेत त्यांचा सराव करा. हा व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओसुद्धा लँग्वेज स्टडीवरच असणार आहे. त्यात जरा जास्त काय म्हणतात ते प्रश्न असणार आहेत. याच्यात मी थोडे कमी दिलेत प्रश्न, पण त्या व्हिडिओमध्ये थोडे जास्त प्रश्न देणार आहे.